तुम्ही असताना असं का होऊ दिलत? सचिल माणसांची अशी अवहेलना, विटंबना का झाली? तुम्ही तात्काळ तिथे धावून का नाही गेलात? अशा नराधमांना त्या क्षणी असे शासन करायला हवे होते की भविष्यात असे धाडस कोणीही करू पाहणार नाही. तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? जरी शरीराने तेथे नसलो तरी चराचरामध्ये मी उपस्थित आहे. सप्तऋषी आणि त्यांच्या कुटुंबियांना हे भोग भोगणे हे क्रमप्राप्त होते. ह्याचाच अर्थ त्यांच्या पापाचा घडा भरला नव्हता, त्यांच्या वधाची वेळ आली नव्हती. पण जेव्हा ती वेळ आली तेव्हा त्याचे स्वरूप इतके भयंकर होते, ते पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. मुनिवर, साऱ्या सृष्टीत तुम्ही भ्रमण करता, मग त्यावेळी तुम्ही कुठे होतात? त्या प्रसंगानंतर मी मणिमल्लांकडे गेलो. बंधू, नारद मुनी आले आहेत भेटायला. काहीतरी वार्ता असणार. नारायण नारायण. या मुनिवर, मणिमल्लाच्या या साम्राज्यात आपले स्वागत असो. मुनिवर, एका गोष्टीवर मात्र आक्षेप आहे. सांगावे असुरराज. मी नारायण नारायण जे म्हणता ते योग्य नाही वाटत. माझ्या आराध्याचे नाव घेण्यापासून मला या ब्रह्मांडात कोणीही थांबवू शकत नाही. पण मी सर्व सत्ताधीश आहे. हा भ्रम आहे तुझा. तुम्ही इथं देवांची बाजू मांडायला आला आहात का त्यांची मध्यस्थी करायला आला आहात? मी तुला सावध करायला आलोय. भ्रमातून जागा हो की तू सर्व सत्ताधीश आहेस. सत्ता, संपत्ती, बल हे सर्व मिळाल्यावर सत्ताधीशांचं असं का होतं, हा आजपर्यंत मला पडलेला प्रश्न आहे. जे असं वागत आले त्यांचं काय झालं, हा पूर्वेतिहास ते पाहत नाही. तूही त्यातच आलास. मुनिवर, खूप धाडस करता आहात तुम्ही. हो, कारण मी तुम्हाला घाबरत नाही आणि मी तुम्हाला घाबरावं अशी अपेक्षाही तुम्ही ठेवू नका. हे सांगायला आला आहात इथे? नाही, पृथ्वीवर जे तुम्ही अन्यायाचे राज्य सुरू केले आहे त्याविषयी बोलायला आलो आहे. हे सगळं घडत असताना अशक्त, भयभीत, निर्बल माणसासारखा मी बघत बसू शकत नाही. मला हवं ते सांगण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एक गोष्ट मी तुम्हाला निक्षून सांगतो. जगतचालक श्री विष्णू यांचे भय तुम्ही बाळगा. सर्व सत्ता आमच्या हातात आहे हे विसरता आहात मुनिवर. नारायण नारायण. लयतत्वाचे स्वामी श्री महादेव यांचा क्रोध जागा झाला तर काय होईल याचा विचार करा. मी आव्हान देतो त्यांना की यावे त्यांनी युद्धासाठी. स्मशानवासी महादेवाकडे असे काय आहे की मी त्याला घाबरावे? माझ्या युद्ध कौशल्याची आणि शक्तीची तुम्हाला कल्पना नाही मुनिवर. बंधू, सगळ्या जगाला ते कळावं यासाठी हे युद्ध झालंच पाहिजे. नारायण नारायण. असे युद्ध झाले तर तुमचा पराभव निश्चित आहे. मुनिवर, या तुम्ही आणि सांगा तुमच्या महादेवाला की मी त्याला युद्धासाठी आव्हान दिले आहे म्हणून. युद्धभूमीवर आता मी त्याचे काय करतो हे पाहालच तुम्ही. नारायण नारायण. आतापर्यंत जे तुम्हाला ज्ञान दिले ते व्यर्थ ठरले. या तुम्ही. येतो.
नारायण नारायण.